नमस्ते मुलांनो. तर आज आपण प्रकरण चौथं इयत्ता 7वीचं कोण आणि कोणांचा जोडा याच्यावर आधारित आपण परीक्षा घेणार आहोत मुलांनो. एक छोटीशी परीक्षा याच्यावर आधारित आपण खेळ, सराव आणि अभ्यास बघितलेला आहे. तर आपण परीक्षेला आता सुरुवात करूया मुलांनो. बघा इथे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येकी प्रश्नांचे आपल्याला 4 असे पर्याय दिलेले आहेत आणि इथे आपल्याला वेळ दिलेला आहे. तर आपला वेळ सुरू झालेला आहे. आपण बघूया मुलांनो, 10 प्रश्न जे आहेत आपल्याला टोटल इथे 10 प्रश्न आहेत. तर 10 प्रश्न सोडवायला किती वेळ लागतो? तर चला मुलांनो बघूया आपण. पहिला प्रश्न, 75 अंशचा कोण रिकामी जागा असतो. तर बघा, ज्या कोणाचे माप 75 अंश असते त्याला आपण विशाल कोण म्हणतो की पूर्ण कोण म्हणतो की लघु कोण म्हणतो की काटकोण? बघा मुलांनो, ही परीक्षा आहे आणि खेळात जे प्रश्न झालेले आहेत त्याच प्रकारचे प्रश्न इथे विचारलेले आहेत. तुम्ही मला पटापट उत्तर द्या. व्हेरी गुड. 75 अंशाच्या कोणाला आपण काय म्हणतो? लघुकोण म्हणतो. आणि आता आपण पुढे वळूया. दुसरा प्रश्न आहे, चौरसाच्या 4ही कोणांची बेरीज रिकामी जागा असते. तर बघा, चौरसाचा एक कोण किती अंशाचा? अगदी बरोबर. मग 4ही कोणांचं किती माप येणार आहे? 360 अंश की 180 अंश की 270 अंश की 22 अंश? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 1 360 अंश. तर आपण बघा परीक्षेच्या शेवटी बघूया तुम्ही दिलेली किती प्रश्नांची उत्तर बरोबर आहेत ते. आता आपण पुढे वळूया आणि तिसरा प्रश्न बघा मुलांनो, पूर्ण कोणाचे माप रिकामी जागा असते. तर बघा, पूर्ण कोणाचे माप 220 अंश असते की 160 अंश असते की 360 अंश असते की 270 अंश असते? तर बघा, पूर्ण कोण म्हटलं म्हणजे जसं घड्याळाचा जो काटा 12 पासून चालू झाला तर पुन्हा रिटर्न तो 12 वरच येतो, म्हणजे पूर्ण कोण होतो. तर किती माप राहील त्याचं? तुम्ही सांगितलेल्या पर्याय क्रमांक 3. आपण 3 वर क्लिक करूया आणि पुढे वळूया. चौथा प्रश्न बघा मुलांनो, कोण मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान रिकामी जागा किती भाग केलेले असतात? तर बघा, कोण मापकाचे जे अर्धवर्तुळाकार आहे त्याचे किती समान भाग केलेले असतात मुलांनो? 60 भाग, 180 भाग, 90 भाग की 220 भाग? सांगा मुलांनो, आपल्या समोर कोण मापकाचं आकृती आणा आणि आठवा. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 180 भाग केलेले आहेत. 180 वर क्लिक करूया आणि पुढे वळूया. बघा, आता 5वा प्रश्न काय आहे मुलांनो? 90 अंशाच्या कोणाला रिकामी जागा म्हणतात? अगदी सोपी प्रश्न आहे मुलांनो. त्याला विशाल कोण म्हणतात की काटकोण म्हणतात की लघुकोण म्हणतात की शेवटचा पर्याय आहे पूर्ण कोण? व्हेरी गुड. काटकोण म्हणतात. 90 अंशाचा कोणाला काटकोण म्हणतात. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून मी 2 वर क्लिक केलेला आहे आणि शेवटी आपण तपासून बघूया मुलांनो. आता पुढे वळूया. 6वा प्रश्न आहे, सरळ कोणांचे माप रिकामी जागा असतात. तर बघा मुलांनो, सरळ कोणांचे माप किती असतात? 120 अंश असतात, 180 अंश असतात की 90 अंश असतात की 160 अंश असतात? तर बघा, सरळ कोण म्हटलं तर किती माप असतात मुलांनो त्याचं? तुम्ही सांगितलेल्या पर्याय क्रमांक 2 180 अंश. आता आपण पुढे वळूया आणि 7वा प्रश्न आहे, 180 अंशाच्या कोणाला रिकामी जागा म्हणतात? बघा मुलांनो, ज्या कोणाचं माप 180 असते त्याला आपण काय म्हणतो? त्याला पूर्ण कोण म्हणतो, काटकोण म्हणतो, शून्य कोण म्हणतो की सरळ कोण म्हणतो? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. जसं आता शून्य कोणाचं माप 0 राहणार आहे, काटकोणाचं माप 90 अंश राहील, सरळ कोणाचं माप 180 अंश राहील आणि पूर्ण कोणाचं माप किती राहील? 360. तर इथे काय आहे? 180 अंशाच्या कोणाला आपण काय म्हणूया? तुम्ही सांगितलेला पर्याय क्रमांक 4. म्हणून मी 4 वर क्लिक केला आहे. आता पुढे वळूया आणि 8वा प्रश्न बघा मुलांनो, 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान असलेल्या कोणाला रिकामी जागा म्हणतात? बघा मुलांनो, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे पण 180 पेक्षा कमी आहे त्या कोणाला काय म्हणतात? आपल्याला 4 पर्याय इथे दिलेले आहे. पहिला पर्याय आहे विशाल कोण, दुसरा पर्याय आहे काटकोण, तिसरा पर्याय आहे सरळ कोण आणि चौथा पर्याय आहे लघु कोण. तर बघा, 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान त्याला आपण काय म्हणतो? तुम्ही सांगितलेला पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विशाल कोण. आता आपण समोर वळूया आणि 9वा प्रश्न बघा, ज्या किरणामुळे कोणांचे 2 समान भाग होतात
त्या किरणाला त्या कोणाचा रिकामी जागा म्हणतात. तर बघा आपण कोन म्हणजे काय आणि कोन कसं काढतात हे तुम्हाला माहित आहे. पण अशी कोणते जे किरण आहे ज्या किरणामुळे कोणांचे कसे दोन समान भाग होतात त्याला आपण काय म्हणतो? आपण अभ्यासात बघितलेलं आहे मुलांनो, आठवा. 4 पर्याय दिलेला आहे. दुभाजक, भाज्य, सभाजक आणि विभाजक. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेला पर्याय क्रमांक 1 म्हणजेच दुभाजक. आता आपण पुढे वळूया आणि शेवटचा प्रश्न आहे मुलांनो. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज रिकामी जागा असते. तर बघा मुलांनो, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? 4 आपल्याला इथे पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 270 अंश, दुसरा आहे 90 अंश, तिसरा आहे 120 अंश आणि चौथा आहे 180 अंश. तर किती उत्तर येईल मुलांनो? तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4 180 अंश म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते. बघूया आपले किती उत्तर तुम्ही बरोबर दिलेली आहे आणि कशा प्रकारे परीक्षा सोडवलेली आहे. इथे आपण समाप्त करूया परीक्षेला. बघा आपले इथे वेळ जो आहे 11 मिनिट 42 सेकंद लागलेले आहेत आणि एकूण 10 प्रश्न होते मुलांनो आणि सोडवलेले तुम्ही 10ही प्रश्न सोडवलेले आहेत आणि जे बरोबर उत्तर आहे मुलांनो ती 10ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी बरोबर दिलेली आहे आणि एकही उत्तर आपले चुकलेले नाहीये मुलांनो. म्हणजे तुम्ही परीक्षा ही खूप छान दिलेली आहे. आउट ऑफ आउट मार्क्स घेतलेले आहे मुलांनो. अभिनंदन आणि असाच तुम्ही अभ्यास करत राहा मुलांनो. तर मुलांनो आता आपण बघणार आहोत प्रश्न उत्तर. हे जे प्रकरण आहे कोण आणि कोणांच्या जोड्या याच्यावर आधारित आपण आता मुलांनो प्रश्न उत्तर बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न मुलांनो. संलग्न कोणांची व्याख्या लिहा. तर पहिला प्रश्न काय आहे मुलांनो? संलग्न कोणाची व्याख्या आपल्याला इथे लिहायची आहे, त्याची डेफिनेशन लिहायची आहे. आणि आपण शिकलेलो आहोत मुलांनो अभ्यासामध्ये संलग्न कोण, विरुद्ध कोण, रेषीय जोडीतील कोण, पूरक कोण, कोटी कोण ह्या प्रकारची आपण वेगवेगळी कोण ह्या प्रकरणामध्ये शिकलेली आहे. तर चला मुलांनो, संलग्न कोण म्हणजे काय आपण ते बघूया. संलग्न कोणालाच आपण काय म्हणतो? लगतचे कोण सुद्धा म्हणतो किंवा ऍडजसंट अँगल सुद्धा म्हणतो. तर बघा मुलांनो याचं उत्तर. ज्या कोणांची एक भुजा कशी असते? सामायिक असते आणि त्याच्या ज्या दोन विरुद्ध ज्या भुजा असतात त्या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला त्याच्या दोन कोणाच्या ज्या भुजा असतात आणि त्याचं जे आंतरभाग असते ते कसं असते? विभिन्न असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? संलग्न कोण म्हणतो. तर बघा ज्या कोणाची एक भुजा सामायिक असते आणि दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि त्यांचा जो शिरोबिंदू असतो तो सुद्धा सामायिक असतो आणि त्याचे आंतरभाग जे आहे तसेच त्या कोणाचे अंतर्भाग कसे असतात? भिन्न असतात, वेगळे असतात. अशा कोणाला आपण काय म्हणतो मुलांनो? संलग्न कोण म्हणतो. त्यालाच ऍडजसंट अँगल म्हणतो किंवा लगतचे कोण सुद्धा म्हणतो. तर संलग्न कोण म्हणजे काय असते? ज्या कोणाची एक भुजा कशी असते? सामायिक असते आणि ज्या दोन भुजा असतात त्या सामायिक भुजेच्या विरुद्ध दिशेला असतात आणि त्याचा शिरोबिंदू कसा असतो? सारखा असतो आणि त्याचे अंतर्भाग जे आहेत कोणाचे ते कसे असतात? भिन्न असतात. त्यालाच आपण संलग्न कोण म्हणतो. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. कोणांना परस्परांचे कोटिकोण केव्हा म्हणतात? तर बघा मुलांनो, कोणांना परस्परांचे कोटिकोण केव्हा म्हणतो? जेव्हा त्या कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कोणांचे परस्पर कोटिकोण म्हणतो. बघा मुलांनो, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते कोण परस्परांचे काय असतात? कोटिकोण असतात. तर आता तिसरा प्रश्न बघूया मुलांनो आपण. विरुद्ध किरण कशाला म्हणतात? तर बघा विरुद्ध किरण म्हणजे काय आहे हे आपण बघितलेलं आहे अभ्यासामध्ये. बघा ज्या दोन किरणांचा जो आरंभ बिंदू आहे, ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी काय होते? एक रेषा तयार होते. त्या किरणांना परस्परांचे काय म्हणतो आपण? विरुद्ध किरण असं म्हणतो. बघा एकदा मुलांनो, ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू कसा असतो? सारखा असतो आणि त्या किरणांनी एक रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण आपण म्हणतो. तर आता पुढचा प्रश्न बघूया मुलांनो. चौथा प्रश्न काय आहे? रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? तर बघा रेषीय जोडीतील कोण हे काय असतात मुलांनो? रेषीय जोडीतील जे कोण आहे यांच्या मापांची बेरीज आपण अभ्यासामध्ये बघितलेला आहे. किती असते मुलांनो? 180 अंश असते. तर बघूया मुलांनो, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपण पुढचा प्रश्न बघूया मुलांनो आता. पाचवा प्रश्न आहे.
रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात व त्यांच्या परस्पर संबंध काय आहे? तर बघा मुलांनो, पाचवा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न बघूया. रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात? बघा, रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात व त्याचा परस्पर संबंध काय आहे? तर बघा, रेषीय जोडीतील जे कोण असतात ते काय असतात मुलांनो? ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी काय होते, सरळ रेषा तयार होते, त्याला आपण रेषीय जोडीतील कोण म्हणतो. आणि रेषीय जोडीतील कोण काय असतात? एकमेकांचे पूरक कोण असतात. तर बघा, ज्या दोन कोणांची भुजा कशी असते, एक भुजा सामायिक असते आणि असामायिक भुजा ज्या आहेत त्याच्याने काय होते, एक सरळ रेषा तयार होते, त्यांना आपण काय म्हणतो? रेषीय जोडीतील कोण म्हणतो. आणि ते एकमेकांचे काय असतात? पूरक कोण सुद्धा असतात. रेषीय जोडीतील कोण एकमेकांचे पूरक कोण असतात. n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या त्रिकोणांची संख्या व आंतरकोणांची बेरीज किती असते ते सांगायचं आहे. तर बघा मुलांना, आपण बघितलेलं आहे अभ्यासामध्ये, तक्त्याद्वारे आपण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या आकृत्या असल्या तर त्याच्या आपण आंतरकोणांची बेरीज कसं काढतो हे आपण बघितलेलं आहे. इथे बघा मुलांना, आपल्याला n बाजू, त्याच्या बाजू आपल्याला दिलेली नाहीये, n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या त्रिकोणांची संख्या किती आहे? तर त्याची त्रिकोणांची संख्या किती असते मुलांनो आणि आंतरकोणांची बेरीज किती असते? तर त्यांच्या त्रिकोणांची संख्या आपण n-2 घेऊया मुलांनो, आणि त्याच्या आंतरकोणाच्या मापांची बेरीज आपल्याला घ्यायची आहे. तर आंतरकोणाच्या मापांची बेरीज किती येईल मुलांनो? बघा, आंतरकोणांची बेरीज किती येईल मुलांनो? 180 अंश गुणिला आपण इथे काय घेऊया, त्याच्या बाजू घेऊया. त्रिकोणाच्या n बाजू असलेल्या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहे ते किती आहे? n-2. तर त्रिकोणांची जी संख्या n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या त्रिकोणांची संख्या किती आहे मुलांनो? n-2. आणि त्या आंतरकोणांची बेरीज साठी आपल्याला कोणतं सूत्र लिहावं लागेल? 180 अंश गुणिला n-2. तर बघूया मुलांनो याचं उत्तर. बघा, n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या त्रिकोणांची संख्या n-2 आहे, म्हणजे n-2 आहे. आणि आंतरकोणांची जी बेरीज आहे ती किती मुलांनो? 180 अंश गुणिला n-2 आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया मुलांनो. बघा, इथे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे कोण ACD व ABC चा बाह्य कोण आहे. बघा काय म्हटलेलं आहे, कोण ACD हा कोण त्रिकोण ABC चा बाह्य कोण आहे आणि कोण A आणि कोण B ही त्यांची मापे समान दिली आहेत. जर माप ACD बरोबर 140 अंश असेल तर माप A आणि माप B यांची आपल्याला कोण A आणि कोण B ची आपल्याला मापे काढायची आहे. तर बघा मुलांनो, इथे बाह्य कोण आहे म्हणून याला आपण ABC. आता ABC चा बाह्य कोण काय दिलेला आहे मुलांनो? इथे ACD दिलेला आहे म्हणून कोण ACD. परत आपल्याला बघा कोण A आणि B हे काय आहे, त्यांची मापे आपल्याला समान दिलेली आहेत. आणि ACD चं माप किती दिलेलं आहे मुलांनो? 140 अंश आपल्याला दिलेला आहे. तर बघा मुलांनो, आपल्याला बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार आपल्याला माहित आहे की हे जे बाह्य कोण आहे, बाह्य कोणांचं बाह्य कोण काय असते मुलांनो? याच्या आंतरकोणाच्या दोन मापांच्या बेरजे एवढं येते. म्हणून आपण याला कसं लिहू शकतो मुलांनो? याला आपण असं लिहू शकतो की माप कोण A अधिक माप कोण B बरोबर 140 अंश आपण इथे लिहू शकतो मुलांनो. हे आपण बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार आपण लिहू शकतो. मग इथे माप कोण A आणि B काय आहे? बरोबर आहे, म्हणून इथे आपण माप कोण A आपण B च्या जागी माप कोण A सुद्धा लिहू शकतो बरोबर 140 अंश. तर बघा मुलांनो, आपण माप कोण B च्या जागी माप कोण A का बरं लिहिलेला आहे? कारण आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे की माप कोण A बरोबर माप कोण B आहे. ह्या दोघांची मापे आपल्याला बरोबर आहेत असं दिलेलं आहे, म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. मग बघा, A अधिक A किती येईल? ट्वाइस माप कोण A, दोनदा माप कोण A बरोबर 140 अंश होईल. A अधिक A किती होईल? 2A होणार आहे. याला आपण असं लिहूया मुलांनो, 2A बरोबर 140 अंश.
मग याला मुलांनो म्हणून माप कोण ए बरोबर किती येईल मुलांनो 140 अंश भागीला 2 करूया मुलांनो. म्हणजेच 140 ला 2 ने भागलं असता किती उत्तर येईल मुलांनो 70 अंश येणार आहे. म्हणजेच माप कोण ए किती आलेला आहे मुलांनो 70 अंश आलेला आहे. माप कोण ए बरोबर आपलं 70 अंश. आणि आपल्याला माहित आहे की माप कोण ए बरोबर माप कोण बी, म्हणजेच माप कोण बी सुद्धा किती येईल 70 अंश येणार आहे. तर ह्या प्रकारे हे आपण सोडवलेलं आहे मुलांना उदाहरण. आणि तुम्हाला समजलं असेल तर बघा आपण चेक करून बघूया. बघा इथे कोण एबीसी चा बाह्य कोण AB ACD आहे. बघा मुलांनो आपण दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढूया. आणि आकृती माहितीमध्ये काय दिलेलं आहे कोण ABC. तर बघा इथे कोण ABC आणि याचा जो बाह्य कोण आहे तो काय दिलेला आहे कोण ACD. बाह्य कोण काढण्यासाठी काय करावं लागते कोणाच्या बाजूला एक सरळ रेषा वाढवली की बाह्य कोण तयार होतो. आणि बाह्य कोणाचं माप जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे मुलांना 140 अंश. आणि आपल्याला सांगितलं आहे की माप कोण ए बरोबर माप कोण बी आहे. या दोन्हीची मापे कशी आहे सारखी आहे. तर बघा जेव्हा आता ABC चा बाह्य कोण ACD आहे आणि 140 आपल्याला दिलेला आहे. तर आता त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाचा जो बाह्य कोण आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे कोणाच्या दुरस्थ आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. तर किती असते मुलांनो ते त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्या कोणाच्या दुरस्थ, हे दुरस्थ कोण हे आहे मुलांनो दुरस्थ आंतरकोणांच्या मापाच्या बेरजे एवढे असते. याचे दुरस्थ कोण कोणते झाले कोण ए आणि बी झाले. म्हणून आपण यांची जी बेरीज आहे कोण ए अधिक कोण बी बरोबर आपण काय केलेलं 140 अंश. आपल्याला जो बाह्य कोणाचं माप इथे दिलेला आहे मुलांना म्हणून आपण इथे 140 लिहिलं आहे. मग आपल्याला कोण ए आणि कोण बी याची मापे समान आहेत म्हणून कोण ए बरोबर कोण बी दिलेला आहे. आणि मग कोण ए अधिक कोण बी किती लिहिलंय मुलांना ट्वाइस ए बरोबर 140 अंश. म्हणून याला आपण ए बरोबर 140 भागीला 2 करूया मुलांनो. म्हणजेच कोण ए बरोबर 70 अंश येईल. आणि कोण ए बरोबर कोण बी बरोबर किती मुलांनो इथे 70 अंश आलेला आहे. म्हणजे दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आली आहे मुलांनो 70 अंश आलेली आहे. तर बघा इथे आपण ह्या गुणधर्मानुसार हे सोडवलेलं आहे. आणि आपण अभ्यासामध्ये अभ्यासलेला आहे मुलांनो की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्रिकोणाच्या हे जे बाह्य कोणाचे माप आहे ते कोणाच्या दुरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या ते त्या कोणाच्या दुरस्थ आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. तर आता 7वा प्रश्न बघूया मुलांनो. कोण ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोण आहे आणि कोण ए आणि कोण बी यांची मापे समान आहेत. जर माप कोण ACD बरोबर 140 अंश आहे तर कोण ए आणि कोण बी यांची आपल्याला इथे मापे काढायची आहेत. तर बघा मुलांनो आपण दिलेल्या माहितीनुसार आता आपण एक आकृती काढूया मुलांनो. आपल्याला काय म्हटलेलं आहे की कोण ABC. बघा मुलांनो इथे कोण ABC जो दिलेला आहे याचा जो बाह्य कोण आहे मुलांनो तो काय दिलेला आहे बाह्य कोण ACD. म्हणून हा ACD हा काय झालेला आहे त्याचा बाह्य कोण झालेला आहे. आणि त्या बाह्य कोणाचे माप किती दिलेले आहे मुलांनो 140 अंश आपल्याला माप दिलेले आहे. तर बघा आणि कोण ए आणि कोण बी यांचं मापे कशी दिलेली आहे समान आहेत. आणि आपल्याला ए आणि बी ची मापे काढायची आहेत. तर बघा आपल्याला जे त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार आपल्याला माहित आहे मुलांनो की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्रिकोणाच्या दुरस्थ आंतरकोणाच्या बेरजे एवढे येते. तर ह्या गुणधर्मानुसार बघूया काय गुणधर्म आहे मुलांनो. गुणधर्मानुसार जे त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार आपण बघूया की त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या माप हे त्रिकोणाच्या दुरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे एवढे येते. म्हणजेच आपण याला लिहू शकतो की कोण ए अधिक कोण बी बरोबर आपण 140 अंश इथे लिहू शकतो. कारण आपल्याला बघा
बाह्य कोणाचे माप आपल्याला इथे दिलेलं आहे म्हणून आपण इथे 140 अंश लिहिलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की कोन ए बरोबर कोन बी हे दोन्ही कोण सारखे आहेत म्हणून आपण कोन ए जशाचे तसं लिहूया आणि बी च्या जागी आपण कोन ए लिहू शकतो मुलांनो. म्हणून इथे कोन ए लिहूया आणि बरोबर 140 अंश लिहूया. मग ए अधिक ए किती येईल मुलांनो? ट्वाइस ए बरोबर 140 अंश. म्हणजेच कोन ए बरोबर किती येईल मुलांनो? अगदी बरोबर 140 आणि जे 2 आहे ते काय जाईल? छेदामध्ये जाईल आणि 140 ला 2 ने भागल्यावर किती उत्तर येईल मुलांनो? 70 दुने 140 म्हणजे 70 अंश येणार आहे. तर बघा म्हणजेच ए चं माप किती आलेलं आहे? 70 अंश आलेलं आहे. आणि ए चं माप जेवढं आहे तर आपल्याला माहित आहे की दोघांची मापे कशी आहेत? सारखी आहेत. म्हणून माप कोन बी सुद्धा किती येईल मुलांनो? 70 अंश येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाह्य कोणाचं माप दिलेलं होतं आणि आंतरकोणाचं माप आपण इथे काढलेलं आहे. आणि ए आणि बी चे माप किती आले मुलांनो? 70 अंश आलेले आहे. तर बघूया याचं स्पष्टीकरण मुलांनो. बघा कोन एबीसी चा बाह्य कोन एसीडी आहे त्याचं माप 140 अंश दिलेला आहे. आणि आता त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्या कोणाच्या दुरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. म्हणून आपण कोन ए अधिक कोन बी बरोबर किती लिहिलंय मुलांनो? 140 अंश लिहिलेला आहे. आणि ए बरोबर बी यांची मापे सारखी आहेत म्हणून आपण कोन ए अधिक कोन ए बरोबर 140 अंश लिहिलं आहे. ए अधिक ए ट्वाइस ए दोनदा ए होणार आहे म्हणून 2 ए लिहिलेला आहे इथे आणि बरोबर 140 म्हणजेच ए बरोबर किती येईल मुलांनो? 140 छेदामध्ये 2 आणि ए बरोबर किती आलाय मुलांनो? 70 अंश आलेला आहे. म्हणजेच कोन ए बरोबर कोन बी बरोबर 70 अंश आलेला आहे. अशा प्रकारे मुलांनो आपण हे उदाहरण सोडवलेले आहे. आणि इथे आपले जे 10 प्रश्न आहेत मुलांनो आपले इथे इथे 7 प्रश्न होते. ह्या प्रकरणाचे आपले 7ही प्रश्न उत्तर आपण इथे बघितलेलं आहे. आणि इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे मुलांनो. ह्या प्रकरणावर आधारित बघा आपण इथे अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तर दिलेली आहे. बघा इतक्या याच्यामधून तुम्हाला मला असं वाटते की हे जे प्रकरण आहे मुलांनो ते तुम्हाला चांगल्यारीत्या समजलं असेल आणि याची प्रॅक्टिस करा मुलांनो. हे मार्क्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे. मार्क्स स्कोरिंग सब्जेक्ट तर आहेच मुलांनो परंतु हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला मार्क्स स्कोरिंग चॅप्टर असल्यामुळे तुम्ही याचा छान सराव करा आणि परीक्षेत याच्यावर आधारित प्रश्न आले की तुम्ही योग्यरीत्या सोडवा मुलांनो.